प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ बाबा यांच्या 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घेतला तरी पण भक्तीचं कर्तव्य अनुषंगाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली मालेगाव नगरी आणि मालेगाव नगरीमध्ये कीर्तनाचं आयोजन. खरं तर मला सांगायला आनंद वाटतोय. मालेगाव मध्ये माझे भरपूर कीर्तन झालेत. जय श्री राधे. मालेगाव मध्ये भरपूर कीर्तन झालेत महाराज. हा, परवाच्या दिवशीच कीर्तन करून गेलो मी. काही लोक असतीलही परवाच्या दिवशी ऐकणाऱ्यांमधले आहेत ना. वा वा. म्हणजे तडे काय किडा पाळा ताडे काय किडा पाळा दुखत बा असं. बरं, चांगलं आहे. मालेगाव मध्ये कीर्तन होतात याच्यापेक्षा ना जो मोठा आनंद काय पाहिजे. बोलू नका बोलू नका बोलू नका. तुम्ही असं बिनकामना बोलतस ना, मला कटाय असते बोला ना. असं बोलू ना, आपला बोलेली किंमत व्हायला पाहिजे. बिनकामना थकतस. मी एक पाणले असे बोलतच नाही. आपला बोलानी किंमत व्हायला पाहिजे. फुकट वांगा कापू काय काम पडेल. मालेगाव मध्ये कीर्तनाचं आयोजन विशेष करून तरुण भावांनी नियोजन केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात ज्यांनी माझ्या एका शब्दात मन जिंकलं ते म्हणजे आमचे बॉबी दादासाहेब, बॉबी आहिरे. दादाश्रींनी मला कॉल केला. मला म्हणले, महाराज काही झालं तरी तुम्हाला मालेगाव मध्ये यावं लागेल. म्हणलं दादासाहेब, खरं तर ही तारीख 2-3 दिवस पर्यंत अडकूनच होती काय होतंय म्हणून. पण दादाश्रींनी पुन्हा सांगितलं, मला काय माहित नाही महाराज, तुम्हाला यावं लागेल. आणि दादाश्रींच्या आग्रहास्तव तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं. आल्याच्या नंतर समाधान वाटतंय. मालेगाव मध्ये तुम्ही कीर्तनाला एवढा समाज जमतोय महाराज, अजून काय पाहिजे. जसं कीर्तनाला येताना जागृत आहात ना, तसं प्रत्येक काम करत असताना जागृतीनं करायचं. हा, कोणतं बी काम करा टाइमला जागे राहायच नाही करू. हा, नाही तर काही काही ठिकाणी इथलं उलट विजा. अर्थात मला ते सांगणं चुकीचं आहे. आठी मुकला नेहमी जातच ना. म्हणजे सांगा तात्पर्य, अर्धा हिंदू अर्धा मुसलमान. नेमकं धुळ्यामध्ये आणि मालेगाव मध्ये तसं सारखंच आहे. सेमच परिस्थिती आहे. नेहमी मोई जाय हो ना. एवढं ध्यानमा ठेवा ना. भाऊ कितला का नालायक राहायना, भाऊ कितला का नालायक राहायना, पण कमीत कमी सुद्धा काढाल तरी उभा राहायचा. भाई अपने तो अपने होते. मी प्रत्येक कीर्तनातून मी जर अभंग माझा दुसरा आहे आजचा, मी जर भगवंताचा परिचय करत असताना सांगतो की तुम्ही भगवंताच्या सोबत भगवंताची सेवा करायलाच पाहिजे. पण कोणत्या देवाची करायला पाहिजे, महत्वाचा पॉइंट आहे. आमचे बॉबी दादासाहेब आहिरे कुठं बसले दादासाहेब? हां, वा वा. बसलेले आमचे कुणाल बाबा. रवी किरण महाराजांचं नाव ऐकलं की लोक येतात बिचारे. आई असं बनबनान शिट्ट्या नको उद्या दादाश्री. मला पहिला पण शिट्टीच ना कटाय असेल, तुम्ही शिट्ट्याच वाजाडाय ना एकदम मस्त. काही घाबरू नका. घरनाच कीर्तन काय रे, मी काय तुमले काय खाईन जाऊ. एकदम व्यवस्थित होऊ द्या. हळूहळू 2 मिनिटं सेटिंग करून घ्या. काही प्रॉब्लेम नाही. घाबरू नका, हिंमत नका सोडा. होऊ द्या पाहिजे बाय. जय श्री राधे. राधेश्याम राधेश्याम राधेश्याम. पहिले तर कसं असतं ना, लोक ऐकायला आलेले असतात. त्यांच्या मनासारखं जर झालं नाही तर मग करणाऱ्याचा एवढा खर्च यायला जातो, बाकी काय नाही. लोक आशेनं आलेले असतात. आता इथला लोक येतं बिचारा असले, जागा भेटणे नाही, मंडपनं बाहेर उभा आहे, त्यासना लागून आवाज पोचायला पाहिजे. नाही ते मग मला त्या गायकच नाही, माईक धरीन मधमा फिरणं पडी, असं होई जाईन मग. आमचे प्रेरणास्थान आमचे आविष्कार दादाश्री पण आलेले आहेत. कदाचित दादाश्रींचं माझं हे दुसरं कीर्तन असावं. जे कीर्तनाला येतात आमचे, ही खरं तर हिंदू धर्माची संस्कृती आहे, ती टिकवली पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे. बॉबी आहिरे आहेत,
आमचे दादासाहेब ते 2015 पासून प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आयोजित करतात. पण प्रत्येक वेळच्या कार्यक्रमाच्या वेगवेगळ्या पद्धतीने ते कार्यक्रम साजरा करतात. जसं की सन 2014 सालापासून सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानचे कार्य अविरत चालवत आहेत. त्याच्यामध्ये भरपूर कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. मला तर पहिला त्यांचा मला त्या दादाश्रींनी काही सांगितलं नाही, बॉबी दादाश्रींनी, पण आमचे गावातील एक मित्र त्यांनी मला सांगितलं, महाराज ज्या माणसाच्याकडे तुम्ही कार्यक्रमाला जातायत ना, तर तो इतका भारी माणूस आहे, समाजाची सेवा केलेली आहे. आणि अशा प्रसंगाला जेव्हा कोरोना होता ना, कोरोनामध्ये सुद्धा दादांनी प्रत्येकाच्या घरी भाजीपाला पोचवला म्हणले. हे जेव्हा कोणीतरी तिसरा व्यक्ती आमच्याकडे सांगतं ना, तेव्हा माणसाला स्वाभिमान वाटतो. म्हणजे काही लोकांमध्ये आजही इन्सानियत, ज्याला आपण मराठीमध्ये माणुसकी म्हणतो, ती शिल्लक आहे. आणि ज्या माणसांमध्ये माणुसकी शिल्लक आहे त्या माणसांना आपल्याला देता येईल तेवढं प्रेम आपण दिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी मध्येच बोलताना जरा विषय पांगला माझा. अशा देवाला शरण जायचं की त्या देवाला भक्ताच्यासाठी कितीही खालच्या पातळीचं काम करावं लागलं तरी सुद्धा करायला तयार असला पाहिजे. अशा देवाची भक्ती करायची. राजकारणी लोकांसोबत फिरू नका असं रवी किरण महाराज अजिबात सांगत नाही. राजकारणींसोबत फिरू नका असं मी म्हणत नाही. राजकारणींसोबत जरूर फिरलं पाहिजे, पण त्या राजकारणीले कमीत कमी आपलं पडेल बी तळ दिखाल पाहिजे. बरोबर आहे ना? नाही ते आपण आपलं पडेल बी तळ जाकी जाकी फिरत आणि तो बंगलावाला ना घरकुल मंजूर करत काय शिलगाव नाही त्याला. मी जरा म्हणा राणीवर नका जात जा. मी प्युअर गावठी बोरगाचे मालूपाटी नाकलांचा सवय गागरपडा सोयाबीन चित लागत नाही आणि रोग बोलायला घाबरान काम नाही आपलं. आपलं काम म्हणजे काढतून खिचडीन लय मन बोगणं असं काम आहे आपलं. कोणीतरी धर्माचं काम करत असेल ना, तर त्या माणसाला आपण सपोर्ट केलं पाहिजे. जसं की स्वाभिमान वाटतोय की यांच्या मनामध्ये येतंय कीर्तनाचं आयोजन करायचं. महाराज तरुण आहेत, सगळे तरुण भाऊ आहे, आणि त्यांच्या मनामध्ये जर कीर्तन ठेवायचं येत असेल तर याच्यापेक्षा अजून मोठा आनंद काय पाहिजे आपल्याला. नाहीतर बऱ्याच गावेच म्हातारा कीर्तन मा येतच नाही. हा, मी असं निघिरा, तू गाडी काढीस नाही, एक गाव माहीन, त्या गावात तमाशा चालू होता, पण रस्ता बडा पॅक झाला होता. मी असं स्टेज ना जोडते गाडी काढ तू 75-80 वरीस ना म्हातारा पुढे सरकी म्हणता, बाबा मला गाडी काढली द्या हो, मागे सरकाना, पुढे बी ते ऐका नशे, मागे बी ते ऐका नशे ना, तमाशा कुठे बशी ना ऐकतायस नाही म्हणे. महाराज पुढे सरक नाही म्हणता. का ब म्हणे पुढे जर सरकणू एखादा नाच्याना जर पाय लागत म्हणा उद्धार होई जाय म्हणे. म्हणता आता आहे तुला सत्कार करणार हो, करसदार आता जर 75-80 वर्षाच्या वयात जर का तमाशा ऐकायची आवड येत असेल आणि इथं जर का मालेगाव मध्ये राहून माझ्या तरुणांना कीर्तन ठेवायची अपेक्षा होत असेल तर याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो. कुठंतरी कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे दादा. आणि म्हणून तर बॉबी भैया, मी कीर्तनाला तुम्ही बोलवतात, पण तुम्हाला जास्त मार्क्स देण्यापेक्षा, तुम्ही जास्त वाहवा करापेक्षा, तुमना मनमा कीर्तन ठेवो बा अशी अपेक्षा निर्माण व्हायची. तुमले मार्क्स देवापेक्षा मी त्यासले मार्क्स देस ज्यासने तुमले जन्माला घालायचे. कारण काय माहितीये का, मायबापना संस्कार चांगला राहणार ते पोरे चांगला जन्माला येतस. बरोबर आहे की नाही? हा, आईबापांचे संस्कार शुद्ध बीजापोटी पण रसाळ गोमटी. आणि बॉबी दादा साहेबांनी जेवढं कार्यक्रमाचं आयोजन केलं एवढं मोठं, हो, आमचे साहेबांचे चिरंजीव आमचे दादाश्री बसलेले आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारे सगळे तरुण भाऊ. मी तर असं म्हणेल, दादा पैसे किती कमवलेत आविष्कार दादा साहेब, पैसे किती कमवलेत त्याच्यापेक्षा तुमच्या सोबत तरुण आहे, आमचे बॉबी भैयांसोबत ही तरुण आहे, ही आपली खरी श्रीमंती आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, टाळकरी तर भरपूर आहेत, सगळे भजनी मंडळ, पण इकडे आमचे विनिकरी बाबा आहेत, आमचे अर्गन वादक दादा आहेत, इकडे माझे जीवभावाचे असणारे आमचे प्रवीण माऊली आहेत, इकडे आमचे कुणाल बाबा आहेत, इकडे आमचे माऊली बाबा ज्ञानेश्वर महाराज आहेत, इकडे आमचे महाराज आहेत बालगोपाल, सगळे टाळकरी जे मृदंगाला साथ करतायत, आमचे मनोज बाबा, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, अजून माझ्यावर नितांत आणि जीवापाड प्रेम करणारे आमचे अभिषेक दादाश्री, आणि माझे लहान बंधू म्हणजे चेतन भाई,
जय श्री राधे. नाशिक वर्ण कीर्तन ऐकायला आलेले आहेत. हा पिक्चर तर काल जाणारा गणच राहतच. हा थिएटर तकणारा गण राहतात, तमाशा देखणारा गण राहतच, पण नाशिक त्यांनी स्पेशल कीर्तन ऐकायला येणं इथलं सोपं नाही शे बरं. हा खरंच नाशिकवरनं तशी माझी आई पण आलेली. साऊंड सिस्टीमचे मालक, साऊंड सिस्टीम चांगली आहे, वाजवणारे म्हणणारे महाराज चांगले आहेत, ऐकणारे श्रोतेही चांगले आहेत. गणूदादा तुम्ही सगळे बाहेरून बरीच लोक आलेली आहेत, परिसर सोडून बिचारे पायी पायी लोक येत होते, मी बघितले. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण ऐकणारे चांगले आहेत, म्हणणारे वाजवणारे महाराज चांगले आहेत, साऊंड सिस्टीम चांगली आहे, बठा बजेट बरोबर आहे. फक्त आता कीर्तनकार काय बोंब पाडीन ते देखो तू. विठ्ठल विठ्ठल